नमस्कार. तर आज आहे शुक्रवार आणि तसंच अक्षय तृतीया हा सणसुद्धा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा करतात. शास्त्रात अक्षय तृतीयेला युगादी तिथी म्हटले आहे. या दिवशी सप्तयुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते. अक्षय तृतीया या सणाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दान, पूजा, जप, शुभ कर्माचे अक्षय पुण्य मिळते. या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करून लक्ष्मीची पूजा ही करतात. आता आपण अक्षय कलश भरायचा आहे. जो कलश तांब्या पितळेचा कोणताही असेल. इथं सगळ्यात आधी मी 5 विड्याची पानं घेतलेली आहेत. प्लेटीमध्ये असं तांदूळ घेतले, त्याच्यावरती हळदी कुंकू घालून हा कलश घेतलेला आहे. सगळ्यात आधी खडे मीठ घालायचे आहे या कलशामध्ये. खडे मीठ हे लक्ष्मीकारक मानले जाते. आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मक ऊर्जा असते ते घालवते. आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करते. लक्ष्मी आता आपण याच्यामध्ये हळदी कुंकू घालून घेऊयात. आता हळदी कुंकू घालून झालं की आपण याच्यामध्ये 11 नाणी घालायची आहेत. तुम्ही 1 रुपयाची घालू शकताय, 5 रुपयाची घालू शकताय, 10 रुपयाची घालू शकताय, पण 11 नाणी घालायची आहेत. लक्ष्मी नमः लक्ष्मी नमः असा जप करत ही नाणी घालायची आहेत आपल्याला. तुम्ही 10 रुपयाचं सुद्धा कॉईन त्याच्यामध्ये घातले तर चालतील, पण 5, 11, 9 या संख्येमध्ये घालायचं आहे. आता त्याच्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. हळदी कुंकू घालून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या कवड्या घालायच्या आहेत पिवळ्या. ह्यासुद्धा मी 11 संख्येमध्येच घेतलेल्या आहेत. ह्यासुद्धा आपण या कलशामध्ये घालून घेणार आहोत. ओम श्री लक्ष्मी देवे नमः, ओम श्री लक्ष्मी देवे नमः असा जप करत या कलशामध्ये आपण कवड्या घालून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यानंतर आपण पुन्हा त्याच्यामध्ये हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. कवड्या घालून झाल्या की आता ह्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. आता ह्याच्यानंतर आपण गोमती चक्र हे सुद्धा मी 11 घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. गोमती चक्रसुद्धा आपण याच्यामध्ये श्री ओम लक्ष्मी देवे नमः, श्री ओम लक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः असं म्हणत आपल्याला हे गोमती चक्रसुद्धा घालायचं आहे. ते सुद्धा आपण 11च घेतलेले आहेत. आता हळदी कुंकू परत घालायचं आहे कलशामध्ये. आता आता इथं मी लवंगा घेतलेल्या आहेत. महालक्ष्मीला अतिशय प्रिय अशा अख्ख्या लवंगा, ज्याला फूल असणाऱ्या लवंगा अशा घ्यायच्या आहेत. इथं तुटलेली लवंग अजिबात घ्यायची नाही. त्यासुद्धा मी 11 घेतलेल्या आहेत. आणि ह्या हिरव्यागार अशा वेलची घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा मी 11 घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण ह्या कलशामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता परत आपण हळदी कुंकू घालून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये मी इथं 11 गुंजा घेतलेल्या आहेत. हे सुद्धा गुंज म्हणतात याला. हे सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकू घातलेला आहे. आता त्याच्यानंतर मी इथे अशी नोट ठेवलेली आहे. तुम्ही
तुमच्याकडे असेल म्हणजे 500चीच ठेवावी अशी नाही. आणि इथं मी सोन्याचा दागिना एक ठेवलेला आहे त्या कलशामध्ये आणि त्याचीसुद्धा मी पूजा करून घेणार आहे. ही नोट आपल्याला खर्चायची नाही. ह्याचा एखादी देवासाठीच वस्तू किंवा दागिना काय असेल ते बनवून घ्यायचे आहे. आणि याच्यामध्ये मी अक्षदा वगैरे सगळं घातलेलं आहे. आता फूल घालत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अक्षय कलशाची स्थापना करायची आहे. फुलं घालून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. सकाळी जर तुम्ही अक्षय कलश भरला असेल तर तुम्ही दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता. कलशाचे पंचोपचारे सेवा करायची आहे आपल्याला. आणि हळदी कुंकू फुले वाहायचे आहेत आणि 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, पठण करायचं आहे. तसेच सगळ्यात शेवटी आपल्याला फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे. श्रीसूक्त हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय स्तोत्र आहे. याचे तुम्हाला 16 वेळा पठण करून या अक्षय कलशाला अभिमंत्रित करायचे आहे. धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर भगवान श्री विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. कारण लक्ष्मी माता ही ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे स्थिर राहते. विष्णू सहस्त्रनामावलीचे सुद्धा पठण करायचे आहे. अक्षय कलश स्थापित केलेल्यानंतर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहते. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक भरभराटासाठी ही सेवा केली जाते. मी दरवर्षी अशी अक्षय कलशाची सेवा करते. तुम्हीसुद्धा नक्की करा. मला व्हिडिओ टाकायला लेट झाला आणि असा अक्षय कलश तुम्ही शुक्रवारीसुद्धा भरला तरी चालेल. येत्या शुक्रवारी पुढच्या. आणि आज वैभवलक्ष्मीचा उपवास असल्यामुळे मी वैभवलक्ष्मीची सुद्धा इथं पूजा केलेली आहे आणि अक्षय कलशाची सुद्धा मी स्थापना केलेली आहे. तुम्ही बघू शकताय. आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय करावेत असा एक उपाय मी तुम्हाला सांगितला आहे. अक्षय तृतीया दिवशी आपल्याला हा उपाय करता येतो. तसेच तुम्ही पुढच्या शुक्रवारीसुद्धा केला तरी चालेल. ज्यांना करता आला नाही त्यांना. हा अक्षय कलश आपण का भरायचा आहे? घरामध्ये पैसा येतो पण तो घरामध्ये टिकत नाही. घरामध्ये आजारपण, आर्थिक तंगी, इच्छा नसतानाही पैसे खर्च होतात. अक्षय तृतीयाला हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा दिवस. म्हणूनच या दिवशी केलेले उपाय किंवा सेवा याचे अक्षय फळ देऊन जातात आपल्याला. म्हणून अक्षय तृतीये दिवशी हा अक्षय कलश भरायचा आहे. तसेच देवीची जी पण स्तोत्रे मंत्र आहेत ते तुम्ही म्हणायचे आहे. श्रीसूक्त म्हणायचे आहे. देवी महालक्ष्मी नमन अष्टकसुद्धा तुम्ही 16 वेळा म्हणायचे आहे. असे हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.